हरिविजय कथासार अध्याय 28 भावार्थ. 27व्या अध्यायात आपण पाहिले की प्रद्युम्न शंभासुराचा वध करतो. प्रद्युम्न आणि रती यांचा विवाह होतो आणि ती दोघे द्वारकेत येतात. त्या दोघांना श्रीकृष्णासारखाच दिसणारा अनिरुद्ध नावाचा पुत्र होतो. शुक्ल पक्षात वाढणाऱ्या चंद्रासारखा अनिरुद्ध मोठा होत जातो. तो उदार, धैर्यवान आणि शूर असतो. शोणितपूर नावाच्या नगरात बाणासूर नावाचा दैत्य राज्य करत होता. तो बळीचा पुत्र होता आणि तो दैत्यामधला इंद्र होता. शिवप्रसादामुळे त्याला सहस्त्रभुजा प्राप्त झाल्या होत्या आणि तो बलाढ्य झाला होता. तो रोज सहस्त्र कमळांनी शिवाची पूजा करत असे आणि विमानावर आरूढ होऊन शिवदर्शनासाठी जात असे. तो शिवाचा वरद पुत्र होता आणि तो सहस्त्रकर या नावाने ओळखला जात होता. रावणाप्रमाणे तो प्रतापी होता आणि बलाने उन्मत्त झाला होता. त्याच्या पोटी एका सुंदर कन्येने जन्म घेतला होता आणि तिचे नाव उषा होते आणि ती चतुर, पद्मनेत्री आणि सुवर्णवर्णी होती. तिच्या प्राणसखीचे नाव चित्ररेखा होते. उषा आपल्या ह्या मैत्रिणीसोबत अंबिकेची पूजा करायला शिवलोकात जात असे. एकदा शिव आणि पार्वती सारीपाट खेळत असताना उषा तेथे पोचली आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली. त्यावेळी तिच्या मनात विचार चालला होता की ह्या दोघांप्रमाणे मी माझ्या पतीबरोबर सारीपाट कधी खेळेन. खरंच पतीशिवाय जगणे व्यर्थ आहे. विचारात मग्न असलेल्या उषेच्या श्वासोच्छ्वासामुळे तिच्या मनात काय चालले आहे हे पार्वतीला कळले. पार्वतीने तिला सांगितले की वैशाख शुद्ध द्वादशीला जो दिव्य पुरुष तुझ्या स्वप्नात येईल तो तुझा वर असेल. उषेने पार्वतीला नमस्कार केला आणि ती आनंदाने आपल्या नगरात परत आली. उषा परत आली आणि बाणासूर हिमालयावर पोचला. त्याने शंकराची नाना विशेषणांनी स्तुती केली. त्याच्या स्तुतीमुळे प्रसन्न झालेल्या शंकराने बाणासुराला वर मागायचे सांगितले. त्यावर बाणासुराने शंकराजवळ वर मागितला की मला माझ्या भुजांचा भार वाटतो. त्या भुजांचे सार्थक होईल असा झुंजार प्रतिस्पर्धी माझ्यासमोर यावा. शंकराने बाणासुराला सांगितले की तू असा वर कसा मागितलास? कर्मानुसारच बुद्धी काम करते हेच खरे. जो वीर तुझ्या रथासमोर आल्यानंतर तुझ्या रथाचा ध्वज मोडून पडेल तो वीर तुझ्याबरोबर युद्ध करेल. नगरात परत आल्यावर बाणासुराने आपल्या प्रधानाला शिवाने दिलेल्या वराबद्दल सांगितले. तेव्हा प्रधान बाणासुराला म्हणाला की हा वर तर आत्मघात करणारा वर आहे. आपल्याच सदनाला आपल्याच हाताने आग लावण्यासारखे हे आहे. आपला पती कोण असेल ह्या चिंतेमध्ये बाणासुराची कन्या उषा बुडून गेली होती. वैशाख शुद्ध द्वादशीचा दिवस आला. उषेने आपले मंदिर शृंगारले. तिने दिव्य अलंकार आणि वस्त्रे परिधान केली आणि ती तिच्या दिव्य मंचकावर निद्राधीन झाली. त्यावेळी तिने स्वप्नात पाहिले की एक मदनाप्रमाणे दिव्य पुरुष तिच्याजवळ आला आणि त्याने तिला आलिंगन दिले. ते सारे प्रत्यक्षच घडते आहे असे उषेला वाटले. ती त्याच्याशी रथ होऊन बोलत होती आणि तिचे ते बोलणे तिची प्राणसखी चित्ररेखा ऐकत होती. अरुणोदय झाला आणि उषेला जाग आली. तिने पाहिले की आपल्या शेजारी आपला प्राणनाथ नाही. ती घाबरी होऊन चौकडे पाहू लागली. माझ्याजवळ असणारे माझे प्राणनाथ मला सोडून कुठे गेले हे पाहण्यासाठी ती दारापर्यंत धावत गेली. तिला तो प्राणनाथ कुठेच दिसला नाही. ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली की आता मी काय करू? चित्ररेखेने तिला विचारले की काय झाले ते तर मला सांग. उषेने स्वप्नात जे अनुभवले होते ते सांगितले आणि ती चित्ररेखेला म्हणाली की असा परमचतुर सुकुमार कुठे गेला? तो म्हणजे दुसरा मदनच होता. त्याला परत कधी पाहीन असे मला झाले आहे. बोलता बोलताच उषा मूर्छा येऊन पडली. चित्ररेखेने तिच्यावर शीतल उपचार करून तिला सावध केले. मग ती उषेला म्हणाली की ह्या त्रिभुवनातल्या वीरपुरुषांची चित्रे मी भिंतीवर काढते. त्यापैकी तुझा प्राणसखा कोण आहे ते तू मला सांग. नारदांच्या कृपेमुळे मला त्रिभुवनाचे ज्ञान आहे. मी तुझ्या प्राणसख्याला तुझ्याजवळ घेऊन येईन. मग चित्ररेखेने सुंदर चित्रशाळा तयार केली. भिंतीवर मोत्यांचा लेप दिला आणि त्या घोटून तयार केल्या. 7 रंगाची पात्रे भरून तयार केली. चित्ररेखेने आपल्या अंतर्दृष्टीने पहिल्यांदा गजाननाचे चित्र रेखले. मग तिने सरस्वतीचे चित्र काढले. मग नारदाचे चित्र काढले. त्या तिघांना नमन करून समस्त वैकुंठ लोकाच्या रमाकांताचे चित्र रेखले. कैलासगिरीवरच्या शंकर पार्वतीचे चित्र काढले. ब्रह्मलोकातल्या पुरुषांची चित्रे काढली.
सहस्त्रनेत्र इंद्र ह्याच्यासहित गण गंधर्व यक्ष किन्नर विद्याधर ह्यांची चित्रे काढली. मरुद्रन, पितृगण, 12 आदित्य, अष्टवसू, अमर्याद देव, अष्टदिक्पाल, ऋषी अशा सगळ्यांची चित्रे रेखली. भोगिंद्रासहित सप्तपाताळातील पुरुषांचीही चित्रे रेखली, पण त्यापैकी कोणीही उषेचा प्राणसखा नव्हता. मग चित्ररेखेने भूमंडळावरच्या नरपतींची आणि 9 खंडामधल्या सप्तद्वीपामधल्या 56 देशांच्या राजांचीही चित्रे रेखली. संत, महंत, कवी, गुरु, व्यास ह्यांचीही चित्रे काढली. एवढ्या सगळ्यांची चित्रे दाखवूनही उषेला तिचा प्राणसखा सापडला नाही. तेव्हा मी आता प्राण देते अशी उषा म्हणाली आणि तिने आपले अंग भूमीवर झोकून दिले. चित्ररेखेने तिला सावरले आणि तिला सांगितले की द्वारका राहिली आहे, तिथली चित्रे मी लिहिते ती पहा. मग चित्ररेखेने द्वारकेचे चित्र काढले. तेथील उग्रसेन, वसुदेव देवकी, उद्धव, अक्रूर, बलराम आणि 56 कोटी यादवांची चित्रे रेखली. 16 सहस्त्र अंतपुराचेही रेखाटन केले. उषा ते सारे पाहत होती. मग रुक्मिणी श्रीकृष्णाचे चित्र लिहिले आणि चित्ररेखेने उषेला विचारले की ह्यापैकी कोणी आहे का ते सांग. त्यावर उषा म्हणाली की तो ह्यांच्या वंशातला असावा, पण तो हा नाही. मग चित्ररेखेने प्रद्युम्न आणि अनिरुद्ध ह्याची चित्रे काढली. अनिरुद्धाचे चित्र पाहताच उषा म्हणाली की हाच माझा प्राणेश्वर आहे. आता ह्याची आणि माझी भेट लवकरच घालून दे, मला आता धीर धरवत नाही. चित्ररेखेने तिला शांत केले आणि ती आकाशमार्गाने 11 सहस्त्र योजने दूर असलेल्या द्वारकेकडे निघाली. वाटेत तिला नारद भेटले. त्यांना तिने नमस्कार केला आणि सर्व वृत्तांत सांगितला. द्वारकेभोवती सुदर्शन चक्र फिरत असल्यामुळे द्वारकेत प्रवेश करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे अनिरुद्धाला तेथून घेऊन जाणे अशक्यच होते. नारदांना ही गोष्ट माहीत असल्यामुळे ती चित्ररेखेला म्हणाली की द्वारकेत प्रवेश करताना तो माझे स्मरण कर, म्हणजे सुदर्शन चक्र तुला वाट देईल. त्यांनी तिला मोहन मंत्र दिला आणि तिला म्हणाले की ह्या मंत्राने तू अनिरुद्धावर मोहन घाल आणि त्याला मंचकासह उचलून शोणितपुरात घेऊन जा. चित्ररेखेने नारदांची आज्ञा घेतली आणि ती द्वारकेच्या दिशेने निघाली. द्वारकेजवळ पोहोचल्यावर तिला द्वारकेभोवती फिरणारे सुदर्शन चक्र दिसले. तिने त्याला नारदांची आण घालून मार्ग देण्याची विनंती केली. सुदर्शन चक्राने तिला मार्ग दिला. मग ती अनिरुद्धाच्या सदनात गेली. तो दिव्य अशा मंचकावर झोपला होता. मग तिने नारदांनी दिलेल्या मोहन मंत्राने अनिरुद्धावर मोहिनी घातली आणि मंचकासकट अनिरुद्धाला आपल्या तळहातावर घेतले आणि ती 11,000 योजनांचा मार्ग आक्रमत शोणितपुरात आली. उषा आपल्या सदनामध्ये तिची वाट पाहत थांबली होती. तिने साज शृंगार केला होता. तिने चित्ररेखेला येताना पाहिले आणि ती धावत तिच्याजवळ गेली. तिने तिच्या चरणांना मिठी घातली आणि तिला म्हणाली की मी कशी उतराई होऊ. मग दोघींनी तो मंचक उषेच्या मंदिरात नेला. चित्ररेखेने अनिरुद्धावर घातलेला मोहन मंत्र परत घेतला. अनिरुद्ध सावध झाला. तो त्या दोघींना पाहून घाबरला. पण मग चित्ररेखेने त्याला सर्व वृत्तांत सांगितला. तिने सांगितले की उषेला पार्वतीने दिलेल्या वराप्रमाणे तिनं तुला मनोमन वरलं आहे आणि ती तिच्यासाठी मी तुला इथं आणलं आहे. मग उषेने अनिरुद्धाच्या गळ्यात दिव्य माळ घालून त्याच्याबरोबर गांधर्व विवाह केला. त्यानंतर अनिरुद्ध आणि उषा या दोघांनी त्या मंदिरात 4 महिन्यापर्यंत सुखसोहळा भोगला. या घटनेची कल्पना उषेच्या वडिलांना बाणासुरालाही नव्हती. आणि त्याचवेळी बाणासूर त्याच्या सभेमध्ये बसलेला असताना अंतरिक्षवाणी झाली की बाणा सावध हो, तुझ्या ध्वजस्तंभाचा मयूर उलथून जमिनीवर पडला आहे. त्याचवेळी बाणासुराला परिचारिकेने सांगितले की तुझी मुलगी गर्भवती आहे आणि एक पुरुष तिच्या मंदिरात गुप्तपणे राहत आहे. ते वृत्त ऐकून बाणासूर कोपला आणि त्याने त्याच्या प्रधानाला सांगितले की उषेच्या सदनाला वेढा द्या. तिच्या सदनातील त्या पुरुषाला तत्काळ बांधून आणा. उषेच्या सदनाला सैनिकांचा वेढा पडला. ते पाहून उषा चिंताक्रांत झाली. तिने अनिरुद्धाचे चरण धरले आणि त्याला म्हणाली की मी तुमचा घात केला. मी तुमची वैरीण झाली आहे आणि तुम्हाला संकटात टाकले आहे. मी परमपापिनी आहे. आता तुम्ही आधी माझा वध करा आणि मग बाहेर जा. त्यावर अनिरुद्धाने तिला सांगितले की तू अजिबात घाबरू नकोस.
आम्ही यादव आहोत आणि श्रीकृष्णाच्या वंशातले आहोत. श्रीकृष्णाच्या कृपेने मी सगळ्या सैन्याचा नाश करीन. उषेच्या सदनाचे दार मोडून सैन्य तिच्या सदनात शिरले. अनिरुद्धाने दारात चाललेला गोंधळ ऐकला. त्याच्याजवळ शस्त्र नव्हते, म्हणून त्याने दाराची अर्गळा हातात घेतली आणि तो सदनावर चढला. त्याला पाहून सैन्याला वाटले की बाल दिनकरच उगवला आहे. त्याने त्या सैन्यसागरात उडी घातली. तो अर्गळाच्या साहाय्याने युद्ध करू लागला. त्याने अनेक हत्ती पाडले, वीरांची मस्तके चूर्ण केली. 3 कोटी वीरांना त्याने जोडून काढले. त्याने केलेला तो संहार पाहून एकच हाहाकार उडाला. वीरांना वाटले की प्रळय रुद्र कोपला आहे आणि तोच अवतार घेऊन आपल्याबरोबर लढतो आहे. अनिरुद्ध लहान दिसत असला तरी तो महायोद्धा होता. त्याने बाणाचे सैन्य जोडून काढले होते. त्याला पाहून वीर पळत सुटले. हा प्रकार पाहून बाणासूर आपल्या रथावर आरूढ होऊन त्याच्यासमोर आला. सहस्त्र हात असलेला बाणासूर आपल्या 1000 हाताने बाण सोडत होता, पण तो चपळ कामसूत प्रत्येक बाण चुकवत होता. तो चपळतेने हालचाल करत असल्यामुळे तो कोणत्या दिशेला उभा आहे हे बाणाला कळत नव्हते. मग बाणाने सर्पास्त्र योजले आणि मदन कुमाराला नागपाशाने बंदिस्त केले. बाण त्याच्याजवळ गेला आणि त्याचा वध करणार इतक्यात त्याचा प्रधान तिथे आला आणि त्याला म्हणाला की हा तुमचा जामात आहे, याचा वध करू नका. मग बाणाने त्याला बंदिशाळेत टाकले. उषेला खूप वाईट वाटले. हे व्रत द्वारकेत कसे कळवायचे ह्याची तिला चिंता पडली होती. त्याचवेळी नारद कृष्णसभेमध्ये पोहोचले. अनिरुद्धाला बाणासुराने बंदिशाळेत टाकले आहे हे वृत्त त्यांनी श्रीकृष्णाला दिले. ते ऐकून यादव सैन्य सज्ज झाले. उद्धव, सात्यकी, अक्रूर आणि सगळे कृष्णकुमार सिद्ध झाले. मदन, बलराम हेही रथारूढ झाले. द्वारकेमधून सैन्य समुद्र निघाला. श्रीकृष्ण गरुडावर बसून 3 प्रहरात शोणितपुरात पोहोचला. यादव वीरांनी शोणितपुराला वेढा घातला. मदनाने शोणितपुरावर अग्निअस्त्र सोडले. नगर धडाधडा जळू लागले. लोकांनी एकच आकांत केला. त्यांना पळून जाण्याचा मार्गही उरला नव्हता. बाणासूर स्नान करून शिवार्चन करत बसला असता कुंभक प्रधान त्याच्याकडे गेला आणि त्याने शोणितपूर जळून भस्म झाले आहे ही वार्ता त्याला सांगितली. आपण अनिरुद्धाला व्यर्थ बंदिशाळेत टाकले असे प्रधान म्हणाला. ती वार्ता ऐकून बाणासूर आपल्या दळभाराला घेऊन बाहेर पडला. त्याने प्रजानास्त्र टाकून अग्नी विझवला. नंतर त्याने आपले चतुरंग दळ सिद्ध करून तो नगराबाहेर आला. कल्पांत समुद्र लोटल्याप्रमाणे दोन्ही दळे एकमेकांना भिडली. धरणी थरथरली. रक्ताचे पूर वाहू लागले. ते घनघोर युद्ध पाहून नारद कैलासावर गेले आणि त्यांनी शंकराला सांगितले की तुझ्या भक्ताला बाणासुराला यादव सेनेने घेरले आहे. ह्यावेळी तू तुझ्या ह्या वरदपुत्राला मदत करायला हवी. ती वार्ता ऐकून शंकर आपल्या 60 कोटी गणांना घेऊन निघाले. त्याच्याबरोबर गजानन आणि कार्तिक हे दोघेही निघाले. शंकर आलेला पाहून बाणासुराने त्याला वंदन केले. शिव आपल्या नंदीवर बसला आणि त्यांनी गोविंदाला पुकारले. कार्तिक आणि मदन एकमेकांसमोर उभे टाकले. कुंभक आणि बलराम ह्यांच्यामध्येही युद्ध सुरू झाले. शंकर श्रीकृष्णावर बाण सोडत होता आणि श्रीकृष्ण ते बाण तोडत होता. ते युद्ध पाहून नारद नाचत होते आणि म्हणत होते की बरी रणधुमाळी माजली आहे. शंकराने अग्निअस्त्र सोडले आणि यादवांचे सैन्य जळू लागले. ते पाहून श्रीकृष्णाने प्रजनास्त्र सोडले. त्याला उत्तर देण्यासाठी शंकराने वायू अस्त्र सोडले आणि त्यामुळे निर्माण झालेल्या झंझावातात यादव सैन्य उडू लागले. कृष्णाने पर्वत घालून वारा अडवला. शंकराने वज्र सोडले आणि ते पाहून श्रीकृष्णाने ब्रह्मास्त्र सोडले. ब्रह्मास्त्राने ते वज्र परास्त केले. मग शंकरानेही ब्रह्मास्त्र सोडले. ती दोन्ही ब्रह्मास्त्रे एकत्र आली आणि अदृश्य झाली. शिवाने मग यादवावर हिमज्वर घातला. त्यामुळे सगळ्या यादवांच्या हातातील शस्त्रे गळून पडली. श्रीकृष्णाने उष्णज्वर घालून शीतज्वर पळवला. मग कृष्णाने शंकरावर निद्रास्त्र घातले. त्यामुळे शंकर नंदीवरच झोपी गेले. सगळे कटक निद्रिस्त झाले. मदन आणि शिवकुमार यांचे युद्ध चालले होते. ते दोघे एकमेकावर अनेक अस्त्रांचा प्रयोग करत होते आणि शेवटी मदनाने स्त्रियास्त्र सोडले. स्वर्गातून 7 सहस्त्र दिव्य स्त्रिया उतरल्या. त्यांनी ब्रह्मचारी असलेल्या कार्तिक स्वामीच्या रथाभोवती वेढा घातला.
त्या स्त्रियांना पाहून कार्तिक स्वामीने रथ सोडला, शस्त्रे टाकली आणि तो भस्माचा वाटपा घेऊन दक्षिण दिशेने निघून गेला आणि गुहेमध्ये दडून बसला. आपल्या मागे स्त्रिया येतील म्हणून त्याने शाप दिला की ज्या स्त्रिया माझे दर्शन घेतील त्या 7 जन्म विधवा होतील. कार्तिक पळून गेलेला पाहून यादववीर हसू लागले. कुंभक प्रधान आणि बलराम यांच्यामध्येही जोरदार युद्ध सुरू होते. बलरामाने मुसळाचा घाव घालून कुंभकाला मारले. मग बाणासूर द्वेषाने पुढे आला आणि तो श्रीकृष्णासमोर जाऊन उभा राहिला. दोघांची अस्त्रे एकमेकांना भिडत होती. बाणासूर अनेक युक्त्या प्रयुक्त्या करून श्रीकृष्णाबरोबर युद्ध करत होता. मग श्रीकृष्णाने विचार केला की ह्याने मदनाच्या मुलाला अनिरुद्धाला बंदिशाळेत टाकून त्याला खूप त्रास दिला आहे. आता वेळ घालून चालणार नाही. त्याने बाणासुरावर सुदर्शन चक्र सोडले आणि त्याला आज्ञा केली की ह्या बाणासुराच्या फक्त 2 भुजा शिल्लक ठेव आणि बाकीच्या भुजा छेदून टाक. बाणासुराच्या 2 भुजा उरल्या आणि बाकीच्या भुजा सुदर्शन चक्राने छेदून टाकल्या. बाणासूर विकल होऊन गेला. त्याच्या छेदलेल्या भुजामधून रक्त वाहत होते. तो रक्तबंबाळ झाला होता. सावध झालेल्या शिवाच्या लक्षात आले की हा श्रीकृष्ण म्हणजे साक्षात आदिनारायण आहे. ह्याच्यापुढे बाण म्हणजे काजवा आहे. मग शिवाने बाणाला सावध केले आणि त्याला श्रीकृष्णाजवळ आणून त्याच्या पायावर घातले. शंकराने श्रीकृष्णाला सांगितले की ह्याचे पूर्वज प्रल्हादापासून बळीपर्यंत सगळेजण तुझे भक्त आहेत. ह्याच्या डोक्यावर तुझा कृपाहस्त ठेव. ह्याच्यावर कृपा कर. मग श्रीकृष्णाने त्याला आपल्या हाताने उठवले आणि त्याला आपल्या हृदयाशी धरून अभय दिले. बाणासुराने मग सगळ्यांना नगरात बोलावले. उमावर आणि रमावर नगरात आले. बाणासुराने अनिरुद्धाला बंदिशाळेतून सोडवले. त्याला वस्त्रभूषणे देऊन त्याचा सत्कार केला. ब्रह्मदेवाने उषा आणि अनिरुद्ध ह्यांच्या विवाहाचा मुहूर्त काढला. बाणासुराने अतिशय आनंदाने विवाह मंडप उभा केला. दोघांचाही विवाह यथाविधी संपन्न झाला. बाणासुराने आपले भांडार फोडून अपार दानधर्म केला. त्याने स्वतःच्या हाताने श्रीकृष्णाचे पूजन केले. विवाहाचे 4 दिवस संपले आणि यादवांचा दळभार परतण्यास सिद्ध झाला. बाणाने अनेक आंदणे देऊन अनिरुद्ध आणि उषा यांची पाठवणी केली. शंकरही कैलासावर निघून गेले. श्रीकृष्ण आपल्या यादव दळभारासह आणि उषा आणि अनिरुद्ध यांना घेऊन द्वारकेत परत आले. नवपरिणीत जोडप्याने सगळ्यांना नमस्कार केला. हरिविजय ग्रंथ म्हणजे मेरू पर्वत आहे. नाना दृष्टांत रत्नाने तो सजलेला आहे. वैकुंठपती माधव स्वतः ह्या ग्रंथात वास करतो असे सांगून कवी श्रीधराने हरिविजय ग्रंथाचा 28वा अध्याय पूर्ण केला आहे. जय श्रीकृष्ण.